दरम्यान या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाची उड्डाणं 10 मे पर्यंत रद्द करण्यात आलेली आहेत। भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंडिगो एअरलाइन्सनं हा निर्णय घेतलाय। श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड, धर्मशाला, बिकानेर, जोधपूर, किशनगड, राजकोट पर्यंतची उड्डाणं बंद ठेवण्यात आलेली आहेत। जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये काल पाकिस्ताननं जोरदार गोळीबार केला। अक्षरशः रात्रभर हे सगळं सुरू होतं आणि यामध्ये उरीमध्ये नागरी वस्त्यांचं काहीसं नुकसान झालेलं आहे। नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे या परिसरामध्ये दाखल झालेत आणि एकंदरीतच इथल्या स्थितीची ते पाहणी करतायत। ही काही दृश्य आपण उरी परिसरामधली बघतोय की ज्या पद्धतीने या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता किंवा गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला होता, यामध्ये दुकानं आणि घरांचं मोठं नुकसान झालंय। आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर हे सध्या उरीमध्ये आहेत आणि त्यांनी तिथून आढावा घेतलाय, आपण पाहूयात। मनोज सिन्हा सध्या उरी सेक्टरमध्ये आहेत। आपण ही दृश्य दाखवतोय। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की ज्या ज्या ठिकाणी काल शेलिंगमुळे नुकसान झालं होतं, हे माझ्या उजव्या बाजूला ही 2 दुकानं आहेत, त्या दोन्ही दुकानांना नुकसान झालं होतं। या दोन्ही दुकानांची पाहणी केली आहे, इथल्या लोकांशी ते बोलले आहेत आणि LG मनोज सिन्हा इथल्या लोकांशी, स्थानिक रहिवाशांशी बोलले आहेत। कारण एक इथल्या LOC मध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना विश्वास दाखवायचा आहे की प्रशासन, सरकार, भारत सरकार सर्व त्यांच्या सोबत आहेत आणि पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या सोबत आहेत। संकटीच्या काळामध्ये त्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही। सगळ्या त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवणं, त्यांच्या इतर गोष्टी सरकार पूर्ण करेल हेच दाखवण्यासाठी LG मनोज सिन्हा इथं आलेले आहेत। काल कमलकोट आणि उरीच्या या हाजीपीर सेक्टरमध्ये जवळपास 8 तास शेलिंग झाली। हाजीपीर सेक्टरमधूनच उरीमध्ये 2 शेल या दुकानांवर पडले। हे दुकान पूर्णतः क्षतिग्रस्त झालेले आहेत। याशिवाय कमलकोट सेक्टरमध्ये देखील काल रात्रभर शेलिंग झाली। 8 तास शेलिंग करण्यात आली होती। 8 तासाच्या शेलिंगमध्ये 3 हेवी आर्टिलरी शेल्स पडले होते आणि आता इथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी LG मनोज सिन्हा इथं पोहोचले आहेत। हॉस्पिटलला ते जाऊन भेटणार आहेत लोक जे इंजर्ड झाली होती, त्यासोबतच ज्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे, शाळांमध्ये, डिग्रीमध्ये, त्या सर्व ठिकाणी जाऊन LG मनोज सिन्हा आढावा घेणार आहेत परिस्थितीचा आणि जनतेला विश्वास देणार आहेत की सरकार त्यांच्या सोबत आहे। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, ABP माझा, उरी। दरम्यान गरज पडल्यास प्रादेशिक सैन्य म्हणजे टेरिटोरियल आर्मी वापरण्याची लष्कर प्रमुखांना मुभा देण्यात आली आहे। नियमित सैन्याला पाठिंबा देण्यासाठी भारत आणखी सज्ज होत आहे, हेच यातून दिसून येतं। भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। भारती, टेरिटोरियल आर्मी ही एक प्रकारे समांतर सैन्य व्यवस्था असते, जिथे आधीचे काही अधिकारी किंवा नागरी लोक सुद्धा शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी जातात। भारती आपल्याला अधिक माहिती देते। भारती, ही टेरिटोरियल आर्मी तू जसं म्हणाला तसा प्रादेशिक सेना किंवा टेरिटोरियल आर्मी एक राखीव दल असतं, जिथे अर्धवेळ स्वयंसेवक आपली सेवा देत असतात। तर आता लष्कर प्रमुखांनी त्यांना सुद्धा गरज पडली तर वापरा, त्यांचीही मदत घ्या, त्यांच्याही सेवा घ्या, अशा पद्धतीने आदेश काढलेले आहेत। खरं तर काल जो काही प्रकार झाला त्याच्या पार्श्वभूमीवर आता सगळ्या बाजूनी भारतीय सेना सज्ज होण्याचा प्रयत्न करते। त्या दृष्टीने आता निर्णय घेतले जातात हे आपल्याला दिसतंय आणि त्यातलाच हा एक निर्णय म्हणजे टेरिटोरियल आर्मीचाही वापर आता केला जाऊ शकतोय। प्रसन्न, भारती, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर भारताच्या पाकवरच्या कारवाईच्या नंतर आता अमेरिकेनं काहीशी सावध अशी भूमिका घेतलेली दिसतेय। भारत पाकिस्तान संघर्षामध्ये आम्ही उतरण्याचं काही कारण नाही असं म्हणून अमेरिकेनं स्पष्टीकरण दिलेलं आहे। अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांचं हे स्पष्टीकरण आहे। अण्वस्त्र सज्ज देशांमधल्या संघर्षाची आम्हाला नेहमीच चिंता वाटते असंही त्यांचं एक मोठं विधान। Pakistan has responded to India. What we can do is try to encourage these folks to de-escalate a little bit, but we're not going to get involved in the middle of war that's fundamentally none of our business and has nothing to do with America's ability to control it. Our hope and our expectation is that this is not going to spiral into a broader regional war or, God forbid, a nuclear conflict. But sure, we're worried about these things, but I think the job of diplomacy, but also the job of cooler heads in India and Pakistan is to make sure this doesn't become a nuclear war. If it happened, of course, it would be disastrous. Right now, we don't think that's going to happen.
दरम्यान भारतानं सरकार पुरस्कृत पाकिस्तानी दहशतवादाचा बुरखा फाडलाय. दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला लष्करी सरकारी अधिकारी उपस्थित होते असे फोटो आणि व्हिडिओ देखील आता समोर आलेले आहेत आणि ते भारत आता जगाच्या वेशीवर टांगतो. इंग्लंडमधील उच्चायुक्तांनी यासंबंधीचा फोटो दाखवून पर्दाफाश केलाय. स्काय न्यूज या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत विक्रम दोरायस्वामींनी पाकिस्तानचा बुरखा फाडला. Let me show you this photograph of yesterday, I believe it is, to your viewers. This person here is a sanctioned terrorist under the American sanctions regime. His name is Hafiz Abdur Rauf. He's a brother of the founder of the terrorist groups that you're mentioning. Look who's behind him. Pakistani military. Look at the coffins there. They have the Pakistani national flag. If you're going to be giving terrorists state funerals, what does that make of your system? And everybody knows that for the last 30 years, Pakistan has used this as a means of subcritical warfare against India. If the international community really wants to be able to look at this and worry about it, the simple solution is to tell Pakistan it has an opportunity for an off-ramp. These are things that the world should have compelled Pakistan to do 30 years ago, and to compel them to implement their promises about taking down this infrastructure. It has not done so. Well, look, let me show you this photograph of yesterday, I believe it is, to your viewers. This person here is a sanctioned terrorist under the American sanctions regime. His name is Hafiz Abdur Rauf. He's a brother of the founder of the terrorist groups that you're mentioning. Look who's behind him. Pakistani military. Look at the coffins there. They have the Pakistani national flag. If you're going to be giving terrorists state funerals, what does that make of your system? And everybody knows that for the last 30 years, Pakistan has used this as a means of subcritical warfare against India. If the international community really wants to be able to look at this and worry about it, the simple solution is to tell Pakistan it has an opportunity for an off-ramp. These are things that the world should have compelled Pakistan to do 30 years ago, and to compel them to implement their promises about taking down this infrastructure. It has not done so. जैसलमेरमध्ये पाकिस्तानी उखळी तोफांचा रात्रभर मारा करण्यात आला आणि नागरी वस्त्यांवरती पाकिस्तानने भ्याड हल्ले केले. त्याचा पुरावा आता भारताच्या हाती लागलाय. पाकिस्तानी उखळी तोफगोळ्याचे तुकडे हे जैसलमेरमध्ये सापडलेत. भारतीय लष्करानं पाकिस्तानी हल्ल्याचे पुरावे आता ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. जैसलमेरमधल्या नागरी वस्त्यांना खरं तर पाकिस्तानने लक्ष्य केलं होतं आणि एक जिवंत बॉम्ब सुद्धा सापडलाय. भारतीय लष्करानं हा जिवंत बॉम्ब हस्तगत केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.